आज BA भाग 1 सत्र 2 मराठी वाङ्मय या विषयाचा आपला जो तास आहे तो कवितेचा तास आहे आणि अर्वाचीन मराठी कविता या पुस्तकातला 4थ्या क्रमांकाचा कवी, 5व्या क्रमांकाचा कवी. आतापर्यंत आपण 4 कवींच्या 3-3 कविता अभ्यासल्या आहे आणि आता आपण आपल्या वराडातला, विदर्भातला अत्यंत पॉप्युलर, लोकप्रिय असा हा विठ्ठल वाघ नावाच्या कवितांचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. त्यांच्या 3 कविता आपण आज समजून घेणार आहोत. या कवितेचा आशय, या कवितेचं वेगळं वैशिष्ट्य, कवी म्हणून विठ्ठल वाघ यांच्या मराठी कवितेचा काय त्यांचं योगदान आहे यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. त्यांच्या 3 कवितांचा आशय समजून घेणार आहोत. आपल्या अमरावती जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या अकोला या शहरात या कवीची बरीच कारकीर्द गेली. शिवाजी महाविद्यालय अकोला येथे विठ्ठल वाघ हे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. भरपूर पद्धतीचं संशोधन, अनेक कविता संग्रहाचं प्रकाशन, बोलीभाषा वऱ्हाडीचं संशोधन, सिनेम्यासाठीची गीते, डेबू सारखी अत्यंत लोकप्रिय अशी गाडगे महाराजांच्या जीवनावरची कादंबरी, असे अनेक वेगवेगळे वाङ्मय प्रकार आणि कला प्रकारात विठ्ठल वाघ यांचं योगदान आहे. वऱ्हाडातला जबरदस्त कवी म्हणून अलीकडल्या काळातला अत्यंत प्रतिभासंपन्न आणि तेवढा धाडसी कवी असं आपण विठ्ठल वाघ यांच्या संदर्भात बोलू शकतो. वऱ्हाडी भाषेला तिकडे पुण्या मुंबईकडे फार काही तेवढा चांगले म्हणत नव्हते पूर्वीचे लोक, पण विठ्ठल वाघ यांनी आपली वऱ्हाडी, या वऱ्हाडी भाषेची जी काही गोडी आहे, वऱ्हाडी भाषेची जी ताकद आहे ती कायम ठेवली. आणि ही भाषा जरी आमची मातृभाषा असली तरी ती आम्ही त्या भाषेतच बोलणार. वऱ्हाडामध्ये वऱ्हाडी भाषेत या कवीने काय केलंय, आपल्या कविता सादर केल्या. एवढंच नाही, वऱ्हाडी भाषेत कविता लिहिल्या, सादर केल्या रंगमंच याच्यावरून, विचार मंचावरून. कवी संमेलनातून विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडी भाषेत कविता सादर केल्या आणि तिकडल्या लोकांना ही भाषा काय आहे हे समजून, जसं आज भारत गणेशपुरे आपल्याला तिकडे सिनेम्यामधून, आपल्या टीव्ही वरून आपली वऱ्हाडी तिकडे बोलतो तो, तशा पद्धतीनं सगळीकडे ते ऐकायला जातं. वऱ्हाडी भाषेचा परिचय संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात आणि जगामध्ये या विठ्ठल वाघ नावाच्या कवीने सर्वसामान्याने मराठी रसिक जनांना करून दिला. हे सगळ्यात मोठं काम विठ्ठल वाघ यांचं आहे. आणि आपल्या अमरावती जिल्ह्यातले उद्धव शेळके यांचं पण तेवढंच त्या भाषेसाठी कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे. विद्यार्थ्यांना आज आपण विठ्ठल वाघ यांच्या 3 कविता अभ्यासणार आहोत आणि विठ्ठल वाघाविषयी विस्ताराने या पुस्तकातल्या पान क्रमांक 97 वर तुम्ही तो पॅराग्राफ वाचून घ्या. त्यामध्ये विठ्ठल वाघांचं एकूणच कार्यकर्तृत्व, साहित्यिक म्हणून, कवी म्हणून आणि मराठी भाषेचा सेवक, वऱ्हाडी भाषेचा रसिक म्हणून, कवी म्हणून त्यांचा परिचय विस्ताराने दिलेला आहे. वेळेअभावी आपण तो टाळतो आहे. आणि आता या विठ्ठल वाघ या कवीची मेंढर या शीर्षकाची कविता आपण बघणार आहोत. आणि हा ग्रामीण कवी आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं दुःख, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील राजकारण, असे अनेक विषय या विठ्ठल वाघांच्या कवितेत येतात. आणि विठ्ठल वाघ आपलं मोकळेपणानं या सगळ्या भावना मांडतात, वऱ्हाडी भाषेत मांडतात. तुम्ही आम्ही ज्या भाषेत बोलतो, आपले जे व्यवहार चालतात आपल्या वऱ्हाडी भाषेत, या वऱ्हाडी भाषेत कवीने आपले दुखणं, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं दुखणं, सर्वसामान्य समाजाचं राजकारण, गाव पातळीवरचं व्यथा, वेदना, विवंचना, ह्या सगळ्या गोष्टींना विठ्ठल वाघ यांनी आपल्या कवितेत समाविष्ट केलेलं आहे. आज आपण पहिली त्यांची कविता मेंढर नावाची बघणार आहोत. आता आपण कवितेकडे वळूया. पान क्रमांक 98 वर मेंढर ही कविता आपल्याला दिसते. आणि आपल्याला शीर्षकावर थोडस बोलता येईल आता या क्षणी की मेंढर म्हणजे काय. धनगर समाजात धनगरांचं महत्वाचा व्यवसाय म्हणून ते मेंढर पाळतं. मेंढपाळ हा त्यांचा व्यवसाय असतो.
मेंढराचं इथं शीर्षक घेण्याचं कार्य कवीचा उद्देश एवढाच आहे. मेंढरामध्ये एक नैसर्गिक प्रवृत्ती असते. या 50-60 मेंढरांच्या कळपामध्ये एक हुशार मेंढरू असते, ते चलाक असते आणि ते समोर असते. ते हुशार आणि चलाक मेंढरू समोर असते आणि त्याच्या पाठीमागे काहीही विचार न करता, कुठल्याच पद्धतीनं चिंतन मंथन चर्चा न करता, खूप गांभीर्याने विचार न करता ते बाकीचे मेंढर या पुढच्या मेंढराच्या पाठीमागे आपले चालत असतात आणि अशी एक रांग असते. ते समोरचं जे काही अत्यंत हुशार मेंढरू असते म्हणूया आपण 2 मिनिटासाठी, त्यानं जे काही ठरवलं ते आपोआप या उरलेल्या 50 मेंढरांना मान्य असते. आणि तो जो धनगर आहे, जो ते मेंढपाळपणाचं काम करतो, तो त्या हुशार मेंढराची काळजी घेतो, त्याला सांगून देतो तो किंवा असं. थोडक्यात काय, गावामध्ये ग्रामीण भागामध्ये एखादा 2 गोष्टी शिकलेला, थोडस राजकारण समजलेला असा एक माणूस असतो आणि अख्खं गाव या शिकलेल्या 2 पुस्तकं वाचलेल्या राजकारण कळणाऱ्या लोकांच्या या माणसाच्या पाठीमागे असते. ग्रामीण भागातलं ग्रामपंचायतचं राजकारण हे या टिपणजी भोपनजीच्या भरोशावर असते. हा टिपणजी भोपनजी जे निर्णय घेते तशाच पद्धतीनं गावातले लोक निर्णय घेतात, मतदान करतात. ही जी प्रवृत्ती आहे गावातली, तो म्हणते म्हणून आपण घड्याळला मतदान करायचं, तो म्हणते की आपण शिवसेनेला मतदान करायचं, तो म्हणतो की हे पॅनल आता काढायचं आहे तर आपण काढायचं. गावातले लोक उर्वरित मेंढराप्रमाणे त्याचा ऐकतात आणि काही गावाचा विकास होत नाही. म्हणून संदेश काय आहे या कवितेतून कवीने दिलेला 5 सुटसुटीत सोपा अर्थ आहे, अत्यंत जबरदस्त असत्या वराडीतला गावातल्या शेतीतल्या मातीतल्या प्रतिमा कवी वापरतात. की आम्ही मेंढर यावं त्यानं हाक लावं. वराडी भाषेत कवी सामूहिकरित्या बोलतात. गावातील लोक कसे असतात की काय म्हणतात कवी की ते मेंढराप्रमाणे असतात आणि गावातल्या लोकांच्या भाषेतून कवी बोलतो की आम्ही मेंढर आहोत. कोणी येते म्हणते आम्हाला ना आम्हाला हाकलते. काय म्हणायचं इथं कवीला, यावं त्यानं हाक लावं म्हणजे काय, कोणी एखादा टिपणजी भोपणजी येते आणि एक काळी घेऊन आमच्या मागे लागते, आम्ही त्याच्या दिशेनं वळवतो, आम्ही तो म्हणेन तिथं जातो. थोडक्यात काय तर ग्रामीण भागामध्ये लोकशाही शासन प्रणाली लागल्यानंतर ग्रामपंचायत नावाची जी इन्स्टिट्यूट उभी झाली, स्थानिक स्वराज्य संस्था, या ग्रामपंचायतच्या दर 5 वर्षांना होणाऱ्या इलेक्शन मध्ये गावगाड्यामध्ये गटतट पडले आणि मग गटतट पडले तिकडे मुंबई दिल्लीचं राजकारण पक्ष अशा पद्धतीचा शिरकाव गावामध्ये झाला आणि काही काँग्रेसचं फार काही कळत नाही, शिवसेनेचं फार काही नियम धोरण माहीत नसते किंवा भाजपचा काही नियम धोरण माहीत नसते आणि गावातले लोक अशा पद्धतीच्या पक्षाचा पाठिंबा घेऊन राजकारण करत असतात. कवीने या सगळ्यांना उद्देशून त्यांचे झिंडवडे काढले आणि सामान्य माणसांची कशी होरपड होते. कोणी येते म्हणते आणि आम्हाला काहीतरी सांगते, आम्ही मेंढराप्रमाणे त्याचा ऐकतो, यावं त्यानं हाक लावं. 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. दर 5 वर्षांना निवडणूक येते, कोणीतरी आमच्याकडे येतो आणि सांगतो की तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही अशा पद्धत तुम्हाला सुविधा देऊ. बोली होते आमच्या. जरा जसं आपण मार्केटमध्ये माल घेऊन जातो आणि हर्रास होते त्या मालाचा, तो माल आपला राहत नाही. हर्रास होणे म्हणजे काय, ते बाजारात येणे ती गोष्ट झालं म्हणते. आमचं मतांचा हक्क आमचा बाजारात येतो, त्याची बोली लावल्या जाते. 500 रुपये प्रत्येकाच्या घरी पोहोचून नाही, शिवसेना मतदान करा झालं म्हणते. आम्ही ऐकतो मेंढराप्रमाणे आणि आम्ही तसं करतो. 5 वर्षाचा बोलीनं होते आमचा लिलाव, आम्ही खपल्या जातो. हे ऑब्जेक्शन आहे विठ्ठल वाघांचं. मतदार म्हणून गावातल्या प्रत्येकाने पैशाच्या मोहात पडू नये, आपल्या मनानं निर्णय घ्यावा. पण ते तसं होत नाही. विठ्ठल वाघाचं निरीक्षण आहे की 5 वर्षांना इलेक्शन येते आणि आम्ही विकल्या जातो. दुःख आहे कवीला, लोकशाही अशी लोकशाही टिकणार नाही. आणि पुढे कवी असं म्हणतो की का बरं आम्ही असं करतो, आम्हाला फसवल्या जाते. कसं, वारं वावदय सुटे आम्ही कावरे वावरे. निवडणुकीचं वारं येते, महिन्याभर आधी अधिसूचना पब्लिश होते, गावात जल्लोष असते, गटातटात ग्रुप मध्ये चर्चा होते. जसं वावटळ सुटते एखादं म्हणते, वावटळ वायदन वारा सुटतो आणि सगळा कचरा गावातला घेऊन जाते, तशाच पद्धतीनं निवडणुकीचं वारं सुटते. कवीने अत्यंत सुंदर पद्धतीनं रूपक वापरलाय. वावटळ हे रूपक वापरलाय निवडणुकीसाठी, निवडणुकीच्या कालखंडासाठी. आम्ही कावरे वावरे होतो म्हणतो, अख्ख्या गावात चर्चा होते, कामधंदे सोडून देतात लोक, शेतीवाडी जात नाही आणि नुसत्या निवडणुकीच्या चर्चा सुरू असतात. नेता नेतो मने पार आम्ही त्याच्या मागे सारे. सुंदर कविता आहे. काय कवी तो की नेता जो कोणी आमच्या गावातला तो मेंढरू आहे हुशार, तो ठरवते काहीतरी, किंवा एखादा सायन्स कोरच्या मैदानात कोणातरी नेत्याचं भाषण येते, त्याचं भाषण आम्ही ऐकतो. नेता नेतो मने पार आम्ही त्याच्या मागे सारे. तो म्हणते की आता पार नेतो तुम्हाला आम्ही,
बिलकुल. पुढच्या 5 वर्षात गावाचा नक्षा चेंज होऊन जाईल. धरण बांधू आपण, पाणी गावातील, रस्ता चकचक होईल, सगळे सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे रस्ते होईल, गाव खेड्यामध्ये सगळे योजना येतील, असं तो भल्ल स्वप्न दाखवते. तो आम्हाला पलीकडे नेणार, विकासाच्या दिशेने नेणार असं स्वप्न तो दाखवतो. आणि त्याच्या मग आम्ही अरे चला शिवसेनेला मतदान करा, यावेळेस शिवसेनेचं सरकार येणार आहे आणि आपलं गावाचा विकासच विकास होणार आहे असं तो म्हणते म्हणते भाषणात ह्याचा नेता. आणि आम्ही त्याच्या मागे सारे जातो. गोळ बोली तर भाकर दिशे रिकाम्या पोटाले. आम्ही उपाशी असतो आणि आमच्या रिकाम्या पोटाले याचं जे गोळ भाषण आहे ते जरासा आधार देणार वाटते. आणि आम्ही निर्णय घेतो की शिवसेनेला मतदान करायचं. सुंदर पद्धतीनं माणसाला जेव्हा भूक लागली असते तेव्हा भाकर देणाऱ्याकडे माणूस धावतो. आम्हाला एवढ्या वर्षापासून काही विकासाच्या योजना या गावात आल्या नाही आणि मग म्हणते हा नेता आम्हाला सांगतो की या गावात असं करू, आम्ही त्या गावात तसं करू, आणि आम्ही त्याच्या गोळ बोलण्याला फसतो आणि आम्ही त्याला मतदान करतो. नाही कयत सयद असते सरपाच्या होटाले, हे कळतच नाही म्हणते आम्हाला की साप आहे तो शेवटी तो विशेष देणार. आणि आम्हाला वाटतं का सहज आहे त्याच्या तोंडाले, कारण का तो बोलते तसा गोळ 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 गोळ. भाषण देणारे नेते आपण पाहतो अत्यंत जबरदस्त पद्धतीनं पब्लिकचा मॉक खेचून घेतात आणि मतदान करण्यासाठी बाध्य करतात. त्याचं ते गोळ जे बोलणं असते नेत्याचं ते सापाच्या तोंडात कधी सहज असते काय? अजिबात नसते. सापाच्या तोंडात विशेष असणार. पण आम्हाला वाटतं की गोळ बोलून राहिला भाऊ तो आणि तो आपलं हित करणार आहे आणि आम्ही त्याला फसतो. घर समजावं झाले त्याचं वारुळे निघावं. काय असते वारुडात? मुंग्या असते, कचा 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 डसते. एखादा साप असतो वारुडात. वारुड काय तर घातक आहे. आम्ही ज्याले घर समजलं म्हणते, आमचं भलं करणारा होता म्हणते, हा तर देवची काय झालं म्हणते, आम्ही वारुड म्हणून आमचं घर म्हणून ज्या गोष्टीला आम्ही मान्यता दिली आणि त्याच्यात काय निघालं, वारुड निघालं, मुंग्या निघाल्या, टच आम्हाला डसल्या, साप निघाला. कवीचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या पक्षावर विश्वास ठेवला त्या पक्षाच्या या नेत्याने आणि याच्या भूपंजीने कोणत्याच पद्धतीनं 5 वर्षात काहीच केलं नाही. या गावात कोणत्याच पद्धतीनं रस्ता आणला नाही, कोणतं धरण बांधलं नाही, कोणती हापशी तयार केली नाही किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणते रस्ते बांधले नाही. सर्व जे काही केल्या स्कीम सगळ्या कागदावर केल्या, पैसे लाटले. हे झालं म्हणते आमच्या वाट्याला. मेंढराप्रमाणे आम्ही मतदान त्याला केलं. याचं दुःख ग्रामीण भागातल्या लोकांना 5 वर्षानंतर होते. कवी त्यांना सजग करतात. येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये हे असंच होते. आणि गावातलं राजकारण कवीने मेंढरा या कवितेतून, पहिल्या कवितेतून मांडलाय. का बरं असं होते? कवी काय म्हणतो? कवीचं म्हणणं काय, हे असं का आमच्या वाट्याला येते, तर आम्ही गरीब गरीब. त्याचं कारण असं आहे म्हणते की आम्ही खेड्यातली माणसं, आमच्या वाट्याला फार काही श्रीमंती आली नाही. आम्ही कष्ट करणारी माणसं आहो, गरीब आहो. आणि कोणीतरी म्हणते की तुमची ही गरिबी हटवणार, तर मग आम्ही निर्णय घेतो. इंदिरा गांधी यांनी 1975च्या आसपास गरिबी हटावचा नारा केला आणि काँग्रेसला मतदान मिळवून दिलं. पण गरिबी काही हटली नाही. गरिबी हटाव हा इंदिरा गांधी यांचा नारा होता आणि त्या नारा पूर्ण भारतभर गाजला. आणि या नाऱ्याच्या भरोशावर काँग्रेस सत्तेत आली होती. जुनी घटना आहे. तर कवी विठ्ठलवाघ असं म्हणतो की कोणीतरी म्हणतो की आम्ही गरिबी हटवणार आणि सगळे गरीब आम्ही त्यांच्या मागे लागतो. पुनिमेच्या आशीवर आम्ही अवसर काढतो. सुंदर प्रतिमा पा. पौर्णिमा येईल म्हणून अमावस्यात आपण राहतोच ना. आता वाईट दिवस आहे, चालून घेऊ, उद्या सूर्य उजाड होईल, चांगले दिवस पुढे येतील म्हणून आपण वाईट दिवस काढतो. आम्ही तसेच म्हणजे गावातले लोक पुनिमेच्या आशीवर आम्ही अवसर काढतो. अमावस्येची घनगर्द रात्र आम्ही सहन करतो. आम्हाला माहित असते पौर्णिमा होणार म्हणजे आमच्या आयुष्यात बदल येणार, म्हणून आम्ही आताचे दिवस काढत होतो. वाट पाहून डोळे थिजले. आणि मग काय, आमची गरिबी कधी हटणार अशी वाट पाहू वेळ निघून गेला. कित्येक वर्ष निघून गेले. डोळे थकले, गरिबी हटली नाही. गाय पानावली नाही, मुके वासर निजले. जसं एखादी गाय असते, ती बिचारी दूध देणारी गाय असते, तिला वासरू असते. पण या वासराच्या पोटात काही जावं म्हणून गायीचं दूध असते, पण गाय पाणावलीच नाही म्हणते आणि वासरू बिचार मुक होऊन निजले. तर गाय म्हणजे काय? लोकशाही शासन प्रणाली. आणि या लोकशाहीच्या शासन प्रणालीचे जे उद्दिष्ट आहे की सर्वसामान्यांचा विकास, सामान्य जनतेचं कल्याणकारी असं राज्य. पण इथं गाय म्हणजे लोकशाही म्हणू आपण, सत्ता म्हणू, आणि वासरू म्हणजे जनता. जनतेपर्यंत सत्तेतून कोणत्याच पद्धतीनं सकारात्मक पातळीवरचा निर्णय झाला नाही किंवा योजना आली नाही. गाय पानावली नाही, मुके वासर निजले. म्हणजे सत्ता ही सामान्यांच्या भल्यासाठी कधी झालीच नाही आणि वाट्याला काय आली? सामान्य जनतेच्या अवहेलना आली, व्यथावेदना आली, विवंचना आली. माग चालवतो कुठी लागेच ना गावं. असं जर मागं गेलो ना म्हणते, तर आमच्या आयुष्यात हे असंच आहे. पाठीमागचा सगळा आमचा इतिहास हा असाच आहे. कोणताच नेता राजा आम्हाला विकासाला पुढे आला नाही. असे कित्येक वर्ष निघून गेले.
सुंदर पद्धतीने ग्रामीण भागातल्या सत्ताकारण, ग्रामीण भागातली वास्तुस्थिती, ग्रामीण भागातलं अलीकडल्या काळातलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण आणि पक्षीय धोरण या सगळ्यांना विठ्ठल वाघ यांनी आपल्या कवितेत बिंबवल्या. पुढच्या कडव्यात कवी असं म्हणतो, मेंढर नावाची कविता आपण बघत आहोत. आणि ढोरा सारखे कुंडले श्वास मोकळे झाले तर वाटे फरदळ येतील सोंगेल त्या वावरात. वाटते म्हणते कधी कधी की एखाद्या पद्धतीनं मोकळपणे बोलावं. सो ढोरासारखे कोंडले श्वास आता मोकळे झाले आहेत. कोण आता इथं ढोर म्हणजे काय? सामान्य जनता. आणि कोण बांधले होते त्या ढोरांना? इंग्रजांना बांधलं. इंग्रजांची दीर्घकाळ अशी सत्ता या देशावर होती. आणि मोकळं कधी झालो आपण? ढोरं कधी मोकळे केले म्हणजे मोकळेपणा कधी आपल्या वाट्याला आला? 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि आपण मोकळे झालो. म्हणून कविचं म्हणणं काय? ढोरासारखे कोंडले श्वास मोकळे झाले. तर मोकळं झालं म्हणते आपण. आता लोकशाही येणार होती आणि अत्यंत जल्लोष सगळीकडे होता. आपण उषक्काल होता होता नावाची सुरेश भटांची गीत पाहिलं, त्याच्यातही हा संदर्भ आहे की आपण मोकळे झालो होतो आणि आपलं राज्य येणार होतं म्हणून आपण खुश होतो. आणि मग हे जे शेत आहे म्हणते, ज्या शेतामध्ये आपण एखादं पीक असते ते सोंगतो, कापतो आणि ते खाली जे जमिनी शिल्लक असते त्याला परत पाऊस आला की फरदळ फुटतात. ग्रामीण भागातले बरेचसे विद्यार्थी आपल्या विषयाला आहे फरदळ फुटणे. कवीचा तो संदर्भ महत्वाचा. कवी असं म्हणतो की ढोरासारखे कोंडले श्वास मोकळे झालेत वाटे फरदळ येतील सोंगेल त्या वावरात. वाटेल म्हणते की आता हे एवढं सगळं लुटून नेलं इंग्रजांनी, आता हे जे काही शिल्लक आहे त्याला काहीतरी होईल, आता सत्ता आपल्या हातात आहे. पण दैवाचं वांझोटा कधी टाळणार माती. पण आमच्या ग्रामीण भागातल्या माणसांचं दैव वांझोटा आहे. वांझोटा हा शब्द वराडातला अस्सल शब्द आहे. ज्याच्याकडून कोणत्याच पद्धतीने नवनिर्मिती होत नाही, ज्याच्याकडून कोणतंच कृत्य होत नाही, असा माणूस जर आपण दिसला तर आपण त्याला वांझोटा म्हणतो. आणि हे जे एकूणच जे काही आमच्या वाट्याला आलेलं आहे म्हणते, आम्ही गावातले खेड्यातले लोक आहोत, आम्ही वांझोटेच आहोत. आमच्या वाट्याला सकारात्मक विकासात्मक कसं काही येतच नाही. जे काही येते ते आम्ही सहन करत राहतो. आम्ही वांझोटा आहे म्हणते, आमचं नशीब खराब आहे. पिकं चांदण्याचं यावं तथी उलंगल्या राहती. जिथं म्हणते स्वातंत्र्य मिळालं होतं, चांदण्यांचं पीक यावं, प्रचंड पद्धतीनं उत्पादन व्हावं, हरित क्रांतीचा उपयोग व्हावा, शेतीवाडी बी बियाणं खत खते या सगळ्या गोष्टींची भरभराट व्हावी, चांदण्यांसारखं असं कापसाचं वावर असावं, रात्रीच्या वेळी चांदण्या आकाशात जसं असतात तशा कापसाचे बोंड दिसावे. काही नाही म्हणते, जिथं प्रचंड कापूस यायला पाहिजे होता तिथं उलंगल्या राहते. सगळं उलंगलं म्हणते ते शेती. म्हणजे जे काही विकासाचं होणार होतं त्याच्या आधीच त्याचं नायनाट झाला. विकास होणार होता तो झालाच नाही. ज्याले शेंदूर फासला निघे दगड होतो देव. ज्याला आम्ही देव समजलो तो आमच्यासाठी काय निघाला म्हणते? दगड निघाला शेवटी. त्यांना कोणत्याच पद्धतीनं आमच्या गावात विकासाच्या योजना आणल्या नाही. आम्ही त्याला मतदान केलं. शेवटच्या काळात कवी असं म्हणतो की गावगाड्यामध्ये असं होत राहिलं, हजारो वर्षापासून गावाचा विकास का झाला नाही? तर मेंढरी प्रवृत्तीने आम्ही काम करत राहिलो. जो गावातला भोपंजी नेता असतो त्याला आम्ही मतदान करत राहिलो. आम्ही आमच्या मनानं निर्णय घेतला नाही. कवीचं ऑब्जेक्शन त्याच्यावर आहे. आणि मग हे आम्ही मनानं निर्णय घेतला नाही, काय घडलं म्हणते आमच्या भोवतात? तर आम्ही गरीब होतो, आमच्या वाट्याला हे सगळं आलं आणि आम्ही ते करत राहिलो. आजपर्यंत हे असंच झालं. आता कवी शेवटल्या कडव्यात सांगतात काय करायचं आहे की बाप लेख गाजतात माये लेख गाजतात. आमच्या खेड्यापाड्यामध्ये म्हणते एखाद्याचं घर असते आणि त्या घरातले लोक बरेच वर्षापासून सरपंच असतात. त्याचा बाप सरपंच असतो, त्याचा आजोबा सरपंच झाला असतो, नातू सरपंच होतो आणि एखाद्या विधानसभेला तो उभा राहतो, तो आमदारही होतो. तर कवीचं म्हणणं असं आहे की बापलेख आणि मायलेख सत्ता गाजवतात म्हणते पिढीन पिढ्या. आमच्याचं कातळाचे सारे ढोल वाजतात. आणि तो कोणाच्या भरोशावर त्यांचा जल्लोष असतो? निवडणूक कशाच्या भरोशावर ते निवडून येतात की आम्ही मतदान त्यांना करतो, आमच्या कातड्याचे ढोल ते वाजवतात. सुंदर, अरे जबरदस्त प्रतिमा आहे विठ्ठल वाघाची की कातड्याचा ढोल, आमच्या कातड्याचा ढोल ते वाजवतात. म्हणजे मरण आमचं ते आणि आनंद ते साजरे करतात. बँडबाजामध्ये जो बँड वाजवला जातो, कोणाचं तरी कातड असते, ते कोणीतरी मेला असतो त्याचं कातड असते, ते आपल्या जल्लोषासाठी आपण वाजवतो. पहा, जबरदस्त विठ्ठल वाघाची ही प्रतिमा की आमच्या कातड्याचे ते ढोल वाजवतात. म्हणजे आम्ही मरतो आणि आमच्या मेल्यानंतर त्याचा जल्लोष सुरू होतो. याचा अर्थ काय की आम्ही त्यांना मतदान करतो आणि मरतो बिचार. आमच्या कोणत्याच विकासाच्या पण योजनेत आमचा बेनिफिट्स आम्हाला मिळत नाही. त्यांना मात्र 5-5 वर्ष सत्ता उपभोगायला येते, गाडीत यशीत फिरतात ते वगैरे वगैरे. पुढे कवी असं म्हणतो की रई लावतो लावतो घाम गळते गल्लीत, आम्ही बिचारे इथं मरमर मरतो. रई लावताना जी एनर्जी लागते ते ओढते ती बाई आपली अशी 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 जुन्या भऱ्याचे कष्ट करायला लागते. आणि इथं आम्ही मरून राहिलो गावात खेड्यात पातळ्यात जुन्या भऱ्याचे कष्ट करून राहिलो. कष्ट केल्यानंतर आम्ही काही पिकवतो. या पिकण्याच्या भरोसा सगळी जगातली जनता, सगळीकडे सगळा देश आमच्या या पिकवलेल्या अन्नावर जगतो. आम्ही इथं मरतो, कष्ट करतो. म्हणून कवी असं म्हणतो की आम्ही रई लावतो लावतो घाम गळते गल्लीत, आमचा सगळा घाम इथं गळते.
आणि या सगळ्या कष्टाची मलाई कोण खातो? हाती ताकाचं पाणी लोणी लोटते गलतीले. इथं आमच्या वाट्याला काय येते? ताकाचं पाणी येते. ज्या ताकात फार काही व्हिटॅमिन्स नसतात म्हणूया आपण. नुसतं ताकाचं पाणी आमच्या वाट्याला येते आणि जे मऊ मलाई असते रही लावतानाची, सुंदर रूप वापरला विठ्ठलांनी, ते सगळी मऊ मऊ अशी मलायम अशी तूप आणि लोणी हे मात्र आम्ही दिल्लीत पोहोचवतो. म्हणजे दिल्लीतले लोक मलाई खातात आणि कष्ट करणारा शेतीवाडीतला शेतकरी हा खेड्यातच राहतो. सुंदर रईचं रूपक वापरतोय विठ्ठल वाघ. समजण्यासाठी आपला मलाई कोणाच्या वाट्याला येते? राजकारणी असणाऱ्या, सत्तेत समाविष्ट असणाऱ्या, पिढ्यानपिढ्या श्रीमंत असणाऱ्या दिल्लीतल्या लोकांच्या वाट्याला अत्यंत श्रीमंती येते आणि गरीब कष्टकरी जनता मात्र खेड्यापाड्यात मातीत राबत मरतात. आमच्याचं आसवाले येते आमचीचं किव. हे असं आमच्या वाट्याला हजारो वर्षापासून आलाय म्हणते. तेवढ्यामध्ये इंग्रज होते. अरे इंग्रज गेल्यानंतर लोकशाही शासन प्रणाली 47 नंतर आली. आता तरी ग्रामीण भागामध्ये चेंजेस होईल, परिवर्तन होईल असं अपेक्षा कवीची होती, परंतु तसं झालं नाही. आणि म्हणून विठ्ठल वाघांनी मेंढरे या कवितेतली माणसाची जी मेंढरी प्रवृत्ती आहे ती कोणतरी काहीतरी म्हणते आणि आपण ते करतो. तर विठ्ठल वाघाने त्याच्यावर बोट ठेवलाय की कोणीतरी काहीतरी म्हणते आणि आपण ते करतो, हे चुकलाय. आपण मेंढरा आता बदलवलं पाहिजे, आपली मेंढरी प्रवृत्ती संपवली पाहिजे आणि जो हितकारक निर्णय घेणारा पक्ष आहे त्याच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे, त्याला मतदान केलं पाहिजे. अशा पद्धतीनं समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये चालणाऱ्या सत्ताकारणाला अत्यंत त्याचे दोष दाखवतात विठ्ठल वाघ आणि सामान्य माणसाची जी व्यथा वेदना अवहेलना जे होत आहे त्याचं कारण शोधतात, ते आपल्या पुढे ठेवतात. आणि आमच्याचं आसवाला येतं, आमच्या आयुष्यावर आम्हाला स्कीम येते म्हणते, अशी वेळ आपल्यावर आली आहे, त्याचं कारणही ते शोधतात. कारण काय तर आम्ही कोणीतरी काहीतरी म्हणते आणि आम्ही ते करतो, ही जी मेंढरी प्रवृत्ती आहे ही संपण्यासाठी कवीचा हा असा पद्धतीचा उपदेश या कवितेतून व्यक्त झाला आहे. विठ्ठल वाघ यांची मेंढर ही कविता आपण अत्यंत गतीने समजून सांगितली. वेळे अभावी आपल्याला ते फार त्याच्यात खोलात शिरता नाही आलं. शिरता येते पण आपल्याला तसा वेळ नाही. पान क्रमांक 99 वर विठ्ठल वाघ यांची दुसरी कविता साहेबराव पाटील. साहेबराव पाटील आता या साहेबराव पाटील या कवितेत कवी विठ्ठल वाघ यांनी साहेबराव नावाचा एक व्यक्ती उभा केलेला आहे आणि हा व्यक्ती शेतात राबतो, कष्ट करतो आणि शेतीवाडीत त्याला काही फार पिकत नाही, शेवटी तो विष घेऊन मरतो. आज विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या मधल्या काळात झाल्या भरपूर, आता लोक कोरोनानं मरून राहिले, पण एक काळ असा होता 2-3 वर्ष आधी, बऱ्याच वर्ष लोक कंटाळून शेतीवाडीला कंटाळून विष घेऊन मरत होते आणि त्याच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत होत्या. शेतीवाडीत काही पिकत नव्हतं आणि आत्महत्या होत होत्या. शेतकरी आत्महत्येचा आशय सांगणारी, शेतकरी आत्महत्येची कारण सांगणारी ही कविता आहे विठ्ठल वाघ यांची साहेबराव पाटील ही कविता. ही मुक्त छंदातली कविता आहे. मेंढर ही कविता गेय रूपात होती. आता ही मुक्त छंदातली कविता आहे आणि साहेबराव पाटलाच्या समोर एक व्यक्तिरेखा निर्माण करून कवीनं आपल्याला शेतकरी आत्महत्येचं दुःख, शेतकरी आत्महत्येचं कारण मीमांसा आपल्यासमोर ठेवली आहे. असं काऊन होत असेल साहेबराव, कविता सुरुवात झाली. असं काऊन होत असेल, काहून माये हात मलेच वाघाच्या पंजावानी दिसत असतील. असं काऊन उंडालं म्हणते साहेबराव, माझेच हात मला वाघाच्या पंजासारखे वाटत आहे. वाघाच्या पंजाला नख असतात आणि ह्या नखाच्या आधारे म्हणते मी कोणाला तरी मारलाय, वाघ कोणाला तरी मारतो. वाघाचा पंजा काय प्रतीक आहे? वाघाच्या पंजाचं प्रतीक असा की कोणाला तरी हल्ला करतो बोखरतो, मीच कोणाला तरी मारलाय असं मला वाटून राहिलं म्हणते साहेबराव पाटील. तुझ्या रक्तात न्हाल्या आणि मायाच अंगावर येत. मला असं वाटतं म्हणजे तू मेला तर तुझं जे रक्त आहे हे कदाचित याच पंजाला तर नाही ओखरलं म्हणते. असं खरं म्हणजे साहेबराव तुझ्या आत्महत्या केलीच नाही, साहेबरावशी बोलतात. साहेबरावनं आत्महत्या केली आहे आणि कवी आता साहेबराव सोबत संवाद करतात की तू म्हणते साहेबराव तू मेला हे मला मान्य नाहीये, तू आत्महत्या नाही केली म्हणते, म्या म्हणते तुला मारलं. अशा पद्धतीनं कवी स्वतःवर सगळे आरोप घेतो. आम्हीच तो आखून गेला. आम्ही म्हणजे कोण? ते भाऊबंद, साहेबरावचा भाऊ आहे हा कवी म्हणतो की तू माझा भाऊ आहे, तर तू आत्महत्या केली हे तू समजू नको. अरे आम्ही तुला मारलं आणि तुझ्या बायको पोराले आम्हीच मारणार. तू गेल्याची बातमी आली त्या वक्ती मी बिअरवर ताव मारतो. पावर म्हणते मी शहरात आलो आणि तू खेड्यात होता
आणि मग तू जेव्हा मेला हे जेव्हा मला खबर मिळाली तेव्हा मी बिअर बार मध्ये बिअर ढोसत होतो, म्हणजे मी ऐशो आराम करत होतो, जेव्हा तू तिकडे मरत होता म्हणते. मी बिअर पित होतो आणि तू विष पित होता. काय अपोजिट. पा कवीने अत्यंत जबरदस्त पद्धत संवेदनाशील अशी ही प्रसंग निर्माण केलाय कवितेमध्ये, की मी बिअर ढोसत होतो आणि तू विष पित होता. किती अपोजिट आहे, किती विरोधाभास आहे. आडव्या हातानं बिर्याणी झोडत होतो, ह्या हॉटेलात बसून बिअर ढोसत होतो म्हणजे, हे आडव्या हातानं बिर्याणी झोडत होतो म्हणजे मी तृप्त खाऊन पिऊन मोकळा होतो, मी ऐशो आराम करत होतो, तू विष घेऊन मरत होता म्हणते. किती विभिन्न, किती विरोध दाखवणारं चित्र आहे. असाच तू कापसाच्या भावासाठी वारकऱ्याच्या भक्तिभावानं दिंडीत चालला होता. काय काय नाही केला राजा म्हणते. तुझ्या आंदोलन केले शेतकऱ्यांसंदर्भात, तू नेता होता गावातला एक प्रकारचा, की वारकऱ्याच्या भक्तिभावानं, म्हणजे वारकरी जसे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात तसाच कापसाला भाव मिळाला पाहिजे म्हणून जो काही मोर्चा निघाला होता त्याच्यातही तू होता. तू किती तळमळ होती म्हणते तुला शेतीबद्दल. त्या बाबतीत मी महात्मा फुले चौकात जेव्हा तू आंदोलनात चालला होता म्हणते भाव वाढायला पाहिजे कापसाचा, तेव्हा मला आंदोलनात यायला हरकत नव्हती, मी शेतकरीच होतो म्हणते, पण मी आलो नाही. मी महात्मा फुले चौकात चारमिनार नावाच्या सिगरेटचे झुटके ओढत होतो म्हणते. परस्पर विरोधी गोष्ट बा कशी आहे. मी धूर फेकत होतो सिगरेटचा आणि तू मात्र कापसाला भाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलनात सहभागी होता. मी तुझ्या दुःखात सहभागी होऊ शकलो नाही. तू आणि मी म्हणते शेवटी भाऊ होतो. पहा बरं म्हणते, मी जर तुझ्या या दुःखात सहभागी झालो असतो तर आज तू मेला नसता. हा, तुझी आत्महत्याची बातमी आली तेव्हा मी बिर्याणी पित होतो, आपलं बिअर ढोसत होतो, असं तो बोलते. हवेत दूर सोडत होतो, मनातल्या मनात तुही कीव करत होतो. शिकता सवरता तुझ्यापासून इतका दूर होत गेलो साहेबराव की जसा मी तुझ्या गावचाच नव्हतो म्हणते. शिकलो म्हणतो मी फक्त 4 पुस्तकं आणि तुझ्या गावातून आपण सगळे एकाच भाऊबंदीतले होत आणि मी गाव सोडून शहरात आलो आणि शेवटी म्हणते आपण एकाच गावाचे होतो. तसा तू आणि मी खरं म्हणजे एका गावच्या, एका मातीचा, एकाच दांडापेंडाचा. वराडातले सगळे शब्द आहे. एका दांडापेंडाचा म्हणजे काय, एका घराण्यातला, एका अळणावातला. तू काकाचा पोरगा असेल म्हणजे आपण सगळे एकाच दांडापेंडातले होतो म्हणते. तुही इटी माया दांडू, माया चेंडू, तुझ्या रेंडू. आपण सगळे खेळलो का म्हणते, गिल्ली दांडू खेळलो, चेंडू दांडू खेळलो. पुढे पुढे दिवस असे पालटत गेले आणि आपण दोघं झालो चाकोल्यातली 2 चाकं. चाकोल्या जबरदस्त शब्द आहे. गावात जेव्हा बैलबंडी जाते एखाद्या वावरातून तर ते बैलबंडीचे चाकाचे जे चिन्ह उमटतात जमिनीवर त्याला चाकोली म्हणतो आपण. आणि ते 2 चाकाच्या चाकोल्या कधीच एकमेकाला भेटत नाही. तर तसंच झालं म्हणते मी. मी इकडे शहरात आलो शिकलो आणि तू तिकडे गावात राहिला आणि आपण लगा भेटलोय नाही. म्हणजे नंतर जसं 2 चाकोल्यातली चाकं जसे एकमेकाला भेटत नाही तसं. मी आसमान, तू जमीन. मी हे वर गेलो, पैसे कमावला, गाडी घोडा घेतला, तू जमिनीवर राहिला. म्हणजे तुझ्या मायात अंतर. तुझ्या लेखात जन्मताच जमिनीवर जसा दिवस जाळला होता. म्हणजे काही तुझ्या एवढा जमिनीवर जीव होता की तू वावर शेत सोडायलाच तयार नव्हता. आणि मी शहरात आलो म्हणते वावर शेत सोडून. तुझ्या जुन्या भराचा जीव जमिनीवर लागला होता. चौथीतही तू सारे विषय सोडून निबंध लिहिला होता म्हणते. 4थ्या वर्गात जेव्हा आपण सोबत होतो तेव्हा शिक्षकाने आपल्याला निबंध लिहायला सांगितला होता. तेव्हा तू निबंध कोणता लिहिला होता, की भारत हा कृषी प्रधान देश आहे. एवढं तुझ्या त्या कृषीवर आणि त्या जमिनीवर प्रेम होतं. कृषी तुझ्या जिनगानीचा एकमेव खुशी. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयत शीतलम. हे जे गाणं आहे रवींद्रनाथ टागोरांचं, वंदे मातरम नावाचं बंकिमचंद्र चटर्जीचं हे जे गीत आहे वंदे मातरम, त्या वंदे मातरम गीत मध्ये पृथ्वी आपली या भारत भूमीवरची काळी जमीन कशी सुजलाम सुफलाम आहे असं वर्णन आहे म्हणते. आणि तू लेखा म्हणते या जमिनीवर प्रेम करणारा होता आणि कृषी प्रधान भारत देश आहे यावरच तुझ्या निबंध पण लिहिला होता. तुझ्या गळ्यातून ते कसं भिजवत, म्हणजे ते जे गीत आहे म्हणते बंकिमचंद्र चटर्जी यांचं वंदे मातरम, तुझ्या गळ्यातून ते निघत होतं. पुढे तुझ्या वावरातली विहीर आटली. मग घटना पहा म्हणते कशा घडत गेल्या. तू शेतकरी झाला, तुझ्या शेतात तू विहीर खणली, ते विहीर आटली. तुझ्या बायकोच्या डोळ्यासारखीच खोलखोल निर्जीव. त्यातच पंपावरचं इलेक्ट्रिकचं कनेक्शन तोडलं गेलं. तुझ्या इलेक्ट्रिकचं बिल नाही भरलं. मग वायरमन लोक आले, ते इलेक्ट्रिकचं कनेक्शन काढलं. जे काही छोटंसं पाणी विहिरीत शिल्लक होतं ते उपसून तू शेतीला देऊ शकला नाही. लाईनवाल्यांनी लाईन कापली. संकट येईल. साहेबरावच्या आयुष्यात संकट कसे आले, तो शेतकरी होता प्रामाणिक. तो आंदोलनात सहभागी होता. कापसाला भाव भेटला पाहिजे म्हणून चळवळीत समाविष्ट होता. त्यानं विहीर खणली आणि आता ते विहिरीतलं पाणी आटलं आणि आटलं तर आटलं, इलेक्ट्रिकचं कनेक्शन तोडलं गेलं आणि मयातला दांड कोरडा ठण पडला उदासवाना. तुझं जे शेतीतला जो दांड होता पाण्याचा तो कोरडा झाला. तुझ्या उपाशी लेकराईच्या तोंडावानी भकास दिसणारा तो दांड मला दिसतो म्हणते. तुझ्या जिंगानीशी संसाराशी समांतर जो दांड कोरडा ठणक. तुझ्या आयुष्याचं हे असंच, जसा कोरडा दांड असतो तसंच म्हणजे तुझ्या आयुष्याचं मातेरं झालं.
तुझ्या पोलादी देहातला साने गुरुजी नाजूक साजूक आत्मा उघड्या डोळ्यांनी पाहू शकला नाही. साने गुरुजी ही जे रूपक आहे या साहेबराव पाटलाला समांतर असं रूपक विठ्ठल वाघ वापरतात. साने गुरुजी हा सुद्धा दयाळू मायाळू अत्यंत प्रेमळ असा लेखक होता. पण या लेखकानं शेवटी वयाच्या 50 मध्ये आत्महत्या केली. बॉस म्हणते असंच झालं, तू या आत्माला का म्हणते साने गुरुजी सारखा होता आणि म्हणूनच तू म्हणते ते पाहू शकला नाही. वावरातले सुकेल अंगाईत पाऊस पाणी वाचून तू वावरातले शेत सुकलेले पाहिले म्हणते, पाणी नाही भेटत त्याला आणि तुला जीव द्यावासा वाटला. घरातले उपाशी लेकरं भाकरदाण्या वाचून तू पाहू शकला नाही. हा, साहेबराव पाटील आत्महत्या का करतो तर साहेबराव पाटलाच्या शेतातली विहीर आटली, इलेक्ट्रिकचं कनेक्शन गेलं, उभ्या पिकाला वाढताना पाहताना साहेबराव पाटलाला दुःख झालं. घराला लेकरा बायाला खायला काही नाही हे पाहून साहेबराव पाटलाला दुःख होते. लंकेची पार्वती कर्जापायी गहाण टाकलेल्या मंगळसूत्रा वाचून पाहिलं त्यानं की आपल्या बायकोच्या घरात पोत नाही सोन्याची, ती आपण गहाण टाकली आहे. काय कशी वाईट अवस्था आपल्या वाट्याला आली आहे. म्हणून मग वाणीचा हुळला खुडता खेपी हिरव्या कच्च दाण्यातून निघणारं पांढरपटक दूध पाहून कचरणारे तुझे हात आपल्याच आतड्यातल्या आतड तोडून मोकळे झाले. तू तर लेका म्हणते धांडे सोंगताना जे हिरवं कणसाचे धांडे सोकून जे दूध यायचं पांढरं, तर तेच तर पाहून तुला कसं तरी वाटायचं. तू एवढा संवेदनशील होता आणि म्हणते काय म्हणते यार तुझा आतड किती तडफडणार सिच्युएशन. साहेबराव पाटील आत्महत्या का करतो तर साहेबराव पाटील हा संवेदनशील शेतकरी आहे. तो जीव आहे त्याचा एकमेका त्याच्या सगळ्या झाडावर, त्याच्या जनावरावर, त्याच्या शेतीवाडीवर. अंधरेच्या अंधरे तुझ्या रक्तात आसू ढाळले असतील म्हणते बा, तू अंधरच्या अंधर खूप रडला असेल, जरी तुझे अश्रू आम्हाला दिसले नसतील तरी ते जमिनीवर गळले असते ना साहेबराव तर त्याची एक रांगोळी झाली असती रे. तू जर अश्रू जर ढाळले असते म्हणते तुझ्या तर त्याचं सुंदर काहीतरी एखादी रांगोळी झाली असते. पण ते बरंच झालं म्हणा, काहून का पाटील पांड्याच्या खेटरायले डोळे नसते रे राजा. ते आपल्या राजाची अंबारी पाठीवर वाहून नेत्यातच धन्य धन्य होत असतात. पाटील पांडे काय शब्द वापरतो कवी, कुणबी आणि पाटील हे गावखेड्यामधले शेतकरी असतात. आणि मग कवीचं म्हणणं असं आहे की खेटरारे डोळे नसतात म्हणते का, ते किती चालले किती त्यांचे कष्ट केले याची कुठे नोंद नसते. आणि आपल्या राजाची अंबारी वाहून नेणे म्हणजे आपल्या राजाला खांद्यावर नेण्यातच त्यांना धन्यता वाटते. त्या हत्तीच्या पावलायले तुझ्यासारख्या किड्या मुंग्याची दात फिर्याद घेऊन चालत नसते रे साहेबराव. तू त्या मुंगीसारखा जेव्हा हत्ती चालतो तेव्हा पायात त्याच्या हजारो किड्या मुंग्या चिरडतात. सत्ता आणि सगळी श्रीमंती याच्या पायाखाली असे कितीतरी कुणबी आणि कितीतरी शेतमजूर, कितीतरी सामान्य शेत भूमिहीन चिरडले गेले म्हणते आजपर्यंत. तूही त्यातलाच म्हणते. आणि या भक्कम सातपुतळ्यासारखी तू कैलासावरचा महादेव. काही असू दे म्हणते, तू शेवटी कैलास पर्वतावरचा महादेव, प्रचंड कष्ट करणारा आणि ताकद असलेला असा तू आहे. म्हणूनच तू हे ईश पोचलू शका. पहा, महादेव ही जी दैवत आहे, या दैवताने समुद्र मंथनाच्या वेळी ते विष निघालं तेव्हा ते कोणीच घ्यायला तयार नव्हतं. तेव्हा शंकर महादेव पुढे आला आणि ते विष तो प्याला आणि त्याचा विष त्यानं आपल्या कंठात साठवून ठेवलं. नीळकंठ म्हणून महादेवाचा उल्लेख केला जातो. तू विष पचवू शकला म्हणते, तू शंकर महादेवासारखा आहे. पण तुझ्या गावोगावच्या भाऊबंधात हिंमत नसते रे म्हणते एवढी. बाकीच्यांना आत्महत्या करायची हिंमत नसते. आभायाचं काळीच फाटून टाकणारी म्हणून ते तुझ्यासारखं तर असं एखादं मरण्यापेक्षा रोज रोज थोडं थोडं मरत असतील. तू एखादा मला विष पिऊन मरून गेला, पण ते लोक रोज थोडं थोडं म्हणून राहिले. आपलं उपाशी पोट पाठीच्या नेट उभं करत ढोरपोट्याचे पोसत असतात आणि हे बिचारे पोट नाही म्हणते यायला, ढेरी नाही आहे आणि सगळ्या ढेरपोट्यांना हे शेतकरी पोषक असतात. आपण मात्र थोडं थोडं रोज रोज मरत असतात. तुझे शरण पेटल्यावर मसनात एक म्हातारा सांगत होता. कवी लिहितो साहेबराव पाटलाबद्दल कवी लिहितो, एक आत्महत्या करणाऱ्या स्वतःच्या सख्या चुलत भावाबद्दल तो लिहितो की तुझे शरण जेव्हा पेटलं म्हणते मशाणात तेव्हा एक म्हातारा बुडग काय म्हणाल. त्या म्हाताऱ्या बुड्याचे शब्द खूप महत्वाचे. खूप मेले आजपर्यंत आत्महत्या करून शेतकरी, आता काहीतरी बदललं पाहिजे असं सांगणारं ते म्हाताऱ्याचं वाक्य आहे. काय म्हणतो तो म्हातारा, तुझे शरण जळत होतं म्हणजे तेव्हा एक म्हातारा म्हणाला होता मशानात, आता कापूस ज्वारी पेरसाल तलेप हो हराम मौतीनं मरसान, आता पेरा ताता तासानं लोखंडी दगडी गोटे, चारी मेरीनं बाबुईचे खंबन काटे. काय म्हणतो तो म्हातारा की लेको बस करा म्हणते आता कापूस आणि ज्वारी पेरणं. आता वावरात कापूस ज्वारी पेरू नका, खूप पेरलं आपण आणि आपलं काही आयुष्य बदललं नाही. आता वावरा शेतात काय पेरा, कापूस पेरण्याऐवजी तासा तासानं गोटे पेरा. गोटे घ्या मारा म्हणजे संघर्ष. कवीनं सरळ नाही लिहिलं, त्या बुड्याने सरळ नाही म्हटलं मशानात की आता मारणं शिका. लोकांना खूप झालं म्हणते सहन करणं, आता लोकांना गोटे पेरा गोटे मारा
नाही तर हे सत्ता काही आपल्याला तशी जगू देणार नाही. आणि बाभुळीचे काटे पेरा, ही काटेरी झालो पाहिजे आपण, आपल्याकडे शस्त्र आली पाहिजे, आपण आतापर्यंत पिचल्या गेलो आणि असंच आपण मरून जाऊ. फक्त विठ्ठल वाघाला असं म्हणायचं आहे या कवितेतून की आता संघर्ष उभा केला पाहिजे, चळवळ उभी केली पाहिजे, आपले हक्क मागण्यासाठीची तयारी आपण दाखवली पाहिजे. त्या दिवशी येणार होतो रे म्हणते मी तुझ्या मयतवर, पण ऑफिसात आल्या नव्या साहेबाचं रिसेप्शन होतं ते त्या दिवशी. मी तहा काय करत होतो हे मले कळत होतं, पण म्हणूनच साहेबराव मले माफ करू नको, कधीच माफ करू नको साहेबराव. म्हणते मी येणार होतो म्हणजे तुझ्या मयतवर, मयतवर आलो नाही म्हणते तुझ्या. तर काहून? तर माझ्या साहेबात जो नवीन माझ्या ऑफिसमध्ये साहेब आला, त्याचं रिसेप्शन होतं आणि तिथं मी काय करत होतो हे माझ्या मलाच माहित नव्हते, पण मला माफ करू नको म्हणजे साहेबराव, तू मेला राजा. अशा पद्धतीनं विठ्ठल वाघ यांनी शेतकरी, आत्महत्या करणारा शेतकरी का मरतो तर त्याचे कारण सांगितले. त्याचा भाऊबंद शिकून सवरून जो शहरात जातो तो त्याच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या करायची वेळ त्याला येते. त्यांना पैसे पुरवायला पाहिजे होते, त्यांना लक्ष घालायला पाहिजे होतं. असं होत नाही. खेड्यापाड्यातले सगळे हुशार लोक शहरात निघून गेले आणि या शहरात निघून गेलेल्या लोकांनी परत खेड्याकडे पाहिलं नाही, आपल्या भाऊबंदाकडे लक्ष ठेवलं नाही, आणि म्हणून मग अशा पद्धतीनं ते दुर्लक्ष झालं आणि मग साहेबराव पाटलासारख्या अशा अनेक लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आत्महत्या शेतकरी का करतो त्याचे अनेक कारण साहेबराव पाटील या कवितेतून विठ्ठल वाघ यांनी आपल्या समोर ठेवले आहे. इथं ह्या